तर या ठिकाणी मी 1 किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे। कोलम तांदूळ जो आहे तो सगळ्यांना परवडतो आणि या तांदूळाच्या अनारसे चवीला सुद्धा छान लागतात, म्हणून मी कोलम तांदूळाचा वापर करते। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात, पण अनारसे बनवण्याच्या आधी जो तांदूळ आपण घेतो त्या तांदूळाचा भात करून पाहायचा आणि भात अगदी मोकळा सळसळीत छान होतो तोच तांदूळ वापरायचा आहे। इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही, कारण इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो। घेतलेला तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकते आणि अशा प्रकारे हाताने रगडून हा तांदूळ साधारण 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ हा धुवून घ्यायचा आहे। पहिल्याच दिवशी व्यवस्थित असा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही घेतलेला कोणताही तांदूळ असो, रेशनचा असो किंवा कुठलाही असो, रेशनचा जर का तांदूळ असेल तर मस्त 4 ते 5 पाण्याने तांदूळ स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। आता हा जो तांदूळ आहे तो भिजत घालायचा आहे, म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकते तांदूळाच्या वर आणि झाकण ठेवते। तांदूळ आपल्याला 3 दिवस पूर्ण भिजून घ्यायचा आहे, म्हणजे आज मी 11 वाजेला हा तांदूळ भिजत घालत आहे। आता दुसऱ्या दिवशी 11 वाजेलाच मी तुम्हाला हे दाखवत आहे। 1 ते 2 तास इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही। दुसऱ्या दिवशी असा तांदूळ हा थोडा मऊ झालेला आहे, यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा तांदूळ असा रगडायचा नाही, फक्त हाताने अलगद हलवून घ्यायचा आहे आणि यावरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी टाकून झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे। पाणी काढून घ्यायचं, नवीन पाणी टाकायचं, झाकून ठेवायचं। तर यातलं पाणी काढून नवीन पाणी टाकणे हे अत्यंत आवश्यक आहे। पाणी जर का नाही काढलं तर हे जे तांदूळ आहे आपण 3 दिवसासाठी भिजत घालतो आणि चौथ्या दिवशी पाण्यातून काढतो, तोपर्यंत हे तांदूळ खूप आंबट होतील आणि अनारशांचा वास सुद्धा येऊ शकतो। म्हणून दररोज अशा प्रकारे हे पाणी काढून नवीन पाणी टाका, अजिबात आंबट हे तांदूळ होत नाही। आता चौथ्या दिवशी मी तुम्हाला 11 ते 12च्या दरम्यानमध्ये दाखवत आहे। 11 वाजेला हे काढून घेतलं। आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणून पसरट भांड्यामध्ये हे जे भिजलेले तांदूळ आहे ते टाकते आणि आता हा जो तांदूळ आहे आपल्याला चोळायचा नाही, तर फक्त अलगद अशा प्रकारे हाताने हलवून घेते आणि यातलं पाणी काढून घेते, पुन्हा त्यामध्ये पाणी टाकते। अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याने आपल्याला हा जो तांदूळ आहे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे तांदूळाचाही वास येत नाही, त्यानंतर त्यापासून केलेल्या अनारशाचा सुद्धा थोडा सुद्धा वास येत नाही आणि खायला अनारसे अगदी मस्त असे लागतात। आपण जर का आता तांदूळ हा चोळला तर तांदूळाचा तुकडा पडू शकतो, त्याचं पीठ होऊ शकते, म्हणून नंतर आपल्याला तांदूळ हा चोळून किंवा घासून धुवायचा नाही, फक्त अलगद हात फिरूनच धुवून काढायचा आहे। आता पुन्हा 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घेतला, म्हणजे यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी काढून घेतलं अलगद हाताने थोडंसं हलवून। स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ चाळणीमध्ये काढायचा आहे। मी घेतलेली चाळण ही थोडीशी जाड होलाची असल्यामुळे यावरती कापड आथरते कॉटनचा आणि त्या कापडामध्ये हे जे तांदूळ आहे संपूर्ण आपण काढून घेतलेला आहे। आता पूर्ण पाणी हे निथळलेलं आहे आणि पाणी निथळल्यानंतरच कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती हे जे तांदूळ आहे पसरून घ्यायचे आहे। तर मंडळी, उन्हामध्ये वगैरे आपल्याला हा तांदूळ टाकायचा नाही, तर सावलीमध्येच पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे तांदूळ पसरून घेऊ शकतात। पातळसर पसरून घ्या, म्हणजे लवकर यातलं पाणी जे आहे ते कोरडं होतं। आता साधारण 20 ते 25 मिनिटं झालेले आहे। असा हात फिरवला तांदूळावरती तर अजिबात ओलसर आपला हात होत नाही आणि तांदूळ असा दाबला तर आपल्याला हा ओलसर वाटत आहे, म्हणून बाहेरून कोरडा झालेला आहे आणि आतमधून मात्र हा तांदूळ जो आहे तो ओला आहे, असंच आपल्याला घ्यायचा आहे अनारसे बनवण्यासाठी। आता हा जो तांदूळ आहे तो असा गोळा करून घेते। हा जो तांदूळ आहे आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये भरून घ्यायचा आहे या प्रकारे। आता तांदूळ हा कितपत ओला असावा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते। तांदूळाची अशी मूठ वडली का हाताला थोडा हा चिटकायला हवा, म्हणजे बाहेरून तर पाणी नाही पण आतमधून हा तांदूळ ओला आहे। असा ओला तांदूळ गिरणीवरती दळून देत नसतात, तर हा जो तांदूळ आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करायचा आहे, म्हणून लहान मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये असा थोड्या प्रमाणामध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि झाकण बंद करून बारीक या तांदूळाचं पीठ दळून घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे, असं हे बारीकच पीठ दळायचं आहे। आता एक चाळण घ्यायची आहे आपल्याला। तर या ठिकाणी जी आपल्याकडे मैदा चाळण्याची चाळण असते ना, तुम्ही पाहू शकता त्या चाळणीचे होल अतिशय बारीक असे असतात, त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। रवा चाळण्याची यापेक्षा जाड असते। रवा चाळण्याची न घेता ही मैदा चाळण्याच्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तांदूळाचं बारीक केलेलं पीठ चाळणीमध्ये टाकते आणि पीठ चाळून घेते।
तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत बारीक पिठाचीच आवश्यकता आहे, त्यामुळेच मस्त जाळीदार असे अनारसे होतात। आता हे जाळ सरकण्या चाळणीमध्ये शिल्लक राहता असं चाळून घेतल्यामुळे आणि बारीक मैद्यासारखं असं पीठ हे खाली पडलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती पांढरं शुभ्र आणि अतिशय बारीक असं मैद्यासारखं हे पीठ दिसत आहे। या चाळणीमध्ये जाळ सरकण्या शिल्लक राहतात। हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये आणखी थोडे तांदूळ घालायचे आहे आणि मिक्सरला पुन्हा बारीक असं हे दळून घ्यायचं आहे। दळून घेतलेलं पीठ पुन्हा चाळून घ्यायचं आहे आणि अशीच प्रोसेस करत पूर्ण तांदूळ जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे। आता ही शेवटची चाळण मी तुम्हाला दाखवते। असं चाळून घेतल्यामुळे काही प्रमाणामध्ये रवा हा शिल्लक राहतो, तो आपल्याला तसाच राहू द्यायचा आहे। थालीपीठमध्ये वापरायचा आहे किंवा भाकरीचे तांदूळ जेव्हा आपण दळून आणतो त्या भाकरीच्या तांदूळामध्ये हा जो रवा आहे तो टाकून पुन्हा दळून आणू शकतात किंवा इडली डोश्याचे जेव्हा आपण तांदूळ वाटतो त्यासोबत हा वाटून घ्यायचा आहे। पण अनारसेच्या पिठामध्ये अजिबात ह्या जाळसर कण्या टाकायच्या नाही। असंच आपण हे जाळसर कण्या राहिलेल्या बाजूला ठेवू। आता पीठ पाहू। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे। तांदूळ हा थोडा ओलसर होता, त्यामुळे अशी मूठ वळली ना मस्त अशी लाडू सारखी ही मूठ वळली जात आहे। तुम्ही पाहू शकता या प्रकारे। आता अनारशासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, तर या ठिकाणी असा मस्त ऑरेंज रंगाचा मी गूळ घेतलेला आहे। अनारशाला जोही रंग येतो तो पूर्णपणे गुळावरती डिपेंड असतो। आपण ज्या रंगाचा गूळ वापरत आहात तोच रंग अनारशाला दिसतो, म्हणून मी जास्त काळपट रंगाचा गूळ न घेता अशा प्रकारचा ऑरेंज रंगाचा गूळ घेतलेला आहे, थोडासा लालसर। आता हा जो गूळ आहे, गुळाची भेली आहे साधारण 900 ग्रॅमची ही भेली आहे। आपल्याला 1 किलोसाठी साधारण 3 किलो गूळ लागणार आहे। 3 किलो गुळाचं प्रमाण हे चवीला छान होतं। तर अशा प्रकारे गुळ हा खिसून घेतला तर अगदी मऊ होतो। या ठिकाणी मंडळी तुम्ही पाहू शकतात जसा पेढा असतो ना, पेढ्याचं मिश्रण कसं आपण हातावरती घेतो असं पेढ्यासारखं हा गूळ झालेला आहे। जर का आपण सुरीने किंवा पावशीने खिसून घेतला तर एवढा तो मऊ झाला नसता गूळ, पण खिसणीवरती खिसून घेतल्यामुळे असा मऊ हा गूळ झालेला आहे। आणि गूळ मुळातच थोडासा हा ओलसर आहे भेलीचा गूळ असल्यामुळे। तुम्ही घेतलेला गूळ जर का ड्राय असेल, जास्त कोरडा असेल तर 1 दिवसासाठी घेतलेली भेली फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे खिसून घ्या, म्हणजे अशाच प्रकारचा गूळ हा ओलसर होईल। आता या ठिकाणी मी 3 किलो गूळ हा खिसून घेतलेला आहे। 1 किलोची भेली होती, त्यातला थोडासा गूळ राहू दिला आणि बाकीचा गूळ हा खिसून घेतलेला आहे। आता हा साधारण 700 ग्रॅम गूळ आहे वजनी प्रमाणामध्ये। तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये करत असाल तर वाटीने पीठ मोजून घ्या आणि 2 वाटी पिठासाठी 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे। असा खिसलेला गूळ हा टाकून घेतलेला आहे पिठामध्ये। त्यानंतर चवीसाठी थोडंसं जाळफळ खिसून घ्यायचं आहे। साधारण पाव चमचा इतपत जाळफळाची पूड यामध्ये टाकायची आहे 1 किलो तांदूळाचं जर का तुम्ही अनारसे करत असाल तर। आता हा जो गूळ आहे पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे। आता गूळ हा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर हातावरती असं आपण चोळत बसलो तर भरपूर असा वेळ लागेल अगदी मऊ हे मिश्रण होण्यासाठी। त्यासाठी आपल्याला अतिशय जास्त मेहनत न करता सोपी ट्रिक वापरायची आहे। म्हणजेच असं गूळ हे पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे गूळ आणि तांदूळाच्या पिठाचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। असं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे असं छान मिक्स होते आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं हे मऊ झालेलं आहे। म्हणजेच तांदूळाच्या पिठामध्ये हा गूळ आहे ना मस्त असा मिक्स होऊन मिश्रण हे छान मऊ होतं। जर का हाताने चोळत बसले असते तर बराच असा आपला हा वेळ लागला असता आणि हातही शेवटी दुखायला लागले असते। अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असा गूळ ह्या पिठामध्ये मिक्स होतो आणि आपलं काम जे आहे ते सुद्धा अगदी पटकन होतं। अशाच प्रकारे संपूर्ण हे जे पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण पीठ हे फिरून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे हाताने हे पीठ आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण लाडूचं मिश्रण रगडून घेतो ना तशाच प्रकारे थोड्या वेळासाठी हे असं मळून घ्यायचं आहे। असं मळून घेतल्यामुळे हे पीठ जे आहे ते छान मऊ होते। असं साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपण हे पीठ मळून घेतलं तर असा कणिक सारखा उंडा होतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपण पाणी किंवा दूध काही वापरलेलं नाही, फक्त गुळच असा थोडासा वलसर घेतला आणि तांदूळ सुद्धा वलसर हे थोडेसे राहू दिले आणि त्यानंतर अशी प्रोसेस केल्यामुळे असा मस्त कणिक सारखा हा उंडा झालेला आहे।
आता ह्या मोठ्या उंड्याचे असे थोडेसे लहान आकारामध्ये 3 उंडे केलेले आहे किंवा तुम्ही जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. असा हातामध्ये धरता येईल अशा प्रकारचा हा गोळा केलेला आहे, म्हणजे मस्त असा स्मूथ झालेला आहे. त्याला थोडासा चिपटा आकार देते. 3 एका साईजचे उंडे आहे. त्यानंतर डबा घेतलेला आहे. डब्याच्या साईजनुसार आपल्याला उंडे घ्यायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे अनारशाचं ते डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि डबा झाकून ठेवायचा आहे, झाकण लावून. आता भेटू आपण दुसऱ्या दिवशी. आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अनारसे बनवून दाखवत आहे. तुम्ही यापेक्षा 8 दिवस 15 दिवस किंवा 3 ते 4 दिवसांनी सुद्धा हे पिठाचे अनारसे करू शकतात, पण मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच हे अनारसे बनवून दाखवत आहे. दुसऱ्या दिवशी जरी बनवले तरी सुद्धा मस्त अनारशाला छान जाळी पडते. तुम्हाला जर का 15 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत हे पीठ टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये हा डबा तुम्ही ठेवू शकतात आणि जेव्हाही अनारसे बनवायचे झाले त्यावेळेस 1 ते 1.5 तासाआधी फ्रीजच्या बाहेर हा डबा काढून ठेवा आणि मगच अनारसे बनवा. म्हणजे जेव्हाही तुम्हाला अनारसे खायचे आहेत त्यावेळेस मस्त ताजे ताजे फ्रेश कुरकुरीत अनारसे तुम्ही बनवून खाऊ शकतात. आता या पिठाचे अनारसे आपल्याला करायचे आहे तर पीठ काढून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकतात मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता मी अर्ध पीठ काढते, अर्ध्या पिठाचे तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. अर्ध पीठ तसंच राहू देते, जेव्हा लागेल त्यावेळेस अनारसे बनवेल. घेतलेलं अर्ध पीठ पुन्हा 1 मिनिटासाठी आपल्याला असं मऊ छान स्मूथ करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे असं पीठ तुम्ही करून घेतलं तर यामध्ये 1 थेंब सुद्धा आपण कुठेही दूध किंवा पाण्याचा वापरलेला नाही. परफेक्ट असं हे पीठ झालेलं आहे. आता पुरी बनवण्यासाठी जसे आपण उंडे करून घेतो ना पेढ्याच्या साईजचे, तसे हे उंडे करायचे आहे. तर या ठिकाणी मी काही प्रमाणामध्ये उंडे हे करून घेतलेले आहे. असा गोळा घ्यायचा आणि हातावरती रगडून घ्यायचा आहे, दोघं हातावरती, म्हणजे एकदम मऊ स्मूथ कुठेही क्रॅक न जाता हा उंडा होतो. अशा प्रकारे साधारण 7 ते 8 उंडे करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला अनारसे करायला सुरुवात करायची आहे. तर खाली प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि पोलपाट घ्यायचा आहे. वरतून लाटण्याने लाटून घ्यायचे आहे. अगदी पुरीसारखे मस्त असे हे अनारसे लाटले जातात, कुठेही चिटकत नाही किंवा कुठेही अनारसा लाटताना फाटत नाही. तर जास्तही लाटायचे नाही. तर असं थोडंसं हे लाटून घेतल्यानंतर खसखस घ्यायची आहे आणि खसखस टाकायची आहे अनारशावरती. आता खसखस जर का तळताना निघत असेल ती व्यवस्थित छान अशी चिटकावी, त्यासाठी वरतून सुद्धा आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे अनारसाही लाटला जातो आणि खसखस सुद्धा मस्त अशी चिटकली जाते, ती तळताना अजिबात निघत नाही. म्हणून खसखस लावल्यानंतर अशा प्रकारे हाताने दाबून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या, ती अजिबात तळताना निघणार नाही. आता यावरती असं बोट जरी फिरवलं तरी सुद्धा खसखसही निघत नाही, मस्त छान अशी चिटकली गेलेली आहे. अनारसे हे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी अनारसा तळताना असा हातावरती घ्यायचा आहे. सहज निघतो हा अनारसा. प्लास्टिक पेपरला तेल तूप काही न लावता सहजच हातावरती हे अनारसे घेता येतात. आता अनारसे तळण्यासाठी तेल तापायला ठेवून घेतलेलं आहे. तेल कितपत तापलेलं असायला हवं बरं का. तर अनारसा सोडण्याच्या आधी असा छोटासा अनारशाच्या पिठाचा गोळा टाकून पाहायचा. अगदी हलके बुडबुडे निघाले आणि हळूहळू तो वरती आला गोळा, तर इतपतच तापलेलं तेल असायला हवं. यापेक्षा जास्त तापलेल्या तेलामध्ये सुद्धा आपल्याला अनारसे हे तळायचे नाही. गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि मीडियम पेक्षा लहान ठेवायची आहे. तेल सुद्धा तुम्ही पाहू शकतात असंच तापलेलं असायला हवं. त्यामध्ये अनारसे सोडल्यानंतर असे हलके बुडबुडे निघल्यावरती हळूहळू तो अनारसा वर येतो. तोपर्यंत आपल्याला चमच किंवा झारा काही अनारशाला लावायचा नाही. असा थोडासा वर आल्यानंतर तेल वरतून आपल्याला हे सोडायचं आहे झाऱ्याने. अशा प्रकारे असा हा अनारसा तेलामध्ये दाबला तरी सुद्धा अजिबात विरघळत नाही. तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट असं हे अनारशाचं पीठ झालं ना, असे मस्त आपले हे अनारसे होत असतात. जर का मोठ्या गॅसवरती अनारसे तळले तर बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, त्यामुळे ते मऊ पडतात आणि पाहिजे तशी जाडीही पडत नाही. तुम्ही पाहू शकतात अनारशाला मस्त असा रंगही आलेला आहे आणि पूर्णपणे छान अशी मस्त जाडी दिसत आहे. अनारसा तळत असतानाच दुसरा अनारसा सुद्धा मी लाटून घेतला आणि अनारशामध्ये भरपूर तेल असते, ते आपल्याला व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे. म्हणून दुसरा अनारसा सुद्धा सोडून घेतला. तोपर्यंत पहिल्या अनारशाचं तेल हे निथळलेलं आहे. आणखी यामध्ये काही प्रमाणामध्ये जर का तेल असलं तर ताट घ्यायचं आहे आणि अशी प्लेट ठेवायची आहे, त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये हे जे अनारसे आहेत तळून घेतलेले ते ठेवत घ्यायचे आहे. मी तुम्हाला अनारसा जवळून सुद्धा दाखवते. मस्त जाडीदार असे हे अनारसे होत असतात आणि रंगही छान येतो. आता जर का लाटून तुम्हाला अनारसे करायचे नसल्यास तर
प्लास्टिक पेपरवरती बनवलेला उंडा ठेवायचा आहे अनारशाचा आणि असा हाताने पसरून घ्यायचा आहे। हाताने थोडासा पसरून घेतल्यावरती खसखस घ्यायची आहे आणि खसखस ही अनारशाला लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे खसखस लावून घेतल्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे खसखस व्यवस्थित अशी ती दाबली जाते आणि तळताना निघत नाही। हा सुद्धा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे। पहिले 2 अनारसे आपण तळून घेतले तरी सुद्धा अजिबात खसखस ही तेलामध्ये थोडी सुद्धा निघालेली नाही। हा अनारसा सुद्धा आपण तळून घेत आहोत आधीच्या अनारशाप्रमाणेच। तर मंडळी, तुम्ही हा अनारसे बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा ते दाबून ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ पाहता येतील। मग मंडळी, आता वाट कसली पाहताय? मस्त अनारसे आपले हे तळून झालेले आहे आणि तुमच्या सुद्धा नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे असे परफेक्ट अनारसे यावे त्यासाठी ह्या आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका। अशा प्रकारे चाळण जर का आपण ठेवून घेतली, त्यामधलं राहिलेलं जे शिल्लकचं तेल असते ते पूर्णपणे निथळलं जाते आणि अजिबात आपले जे अनारसे आहेत ते तेलकटही होत नाही। ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये फराळाच्या एक रेसिपी तुम्ही ही नक्कीच करून पहा। अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि मस्त खुसखुशीत, जाळीदार, चविष्ट आणि दिसायलाही मस्त आपली आजची ही अनारशाची रेसिपी झालेली आहे। अर्ध्या पिठाचे हे अनारसे मी करून घेतलेले आहे। मस्त जाळीदार असे भरपूर अनारसे झालेले आहे आणि पुरीसारखेच टम्म असे फुगलेले आहे अनारसे। कोणताही तुम्ही अनारसा हातात घ्या, मस्त असा फुगलेला तर आहेच, पण मस्त जाडी सुद्धा आलेली आहे। आता हा जो अनारसा आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। फक्त वरतूनच नाही तर आतपर्यंत सुद्धा मस्त अशी ही अनारशाला जाडी आलेली आहे आणि अगदी परफेक्ट मस्त खुसखुशीत हे अनारसे झालेले आहे। आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे। अशा ह्या वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे। घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे। तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता, जाड किंवा बारीक कुठलाही। जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे। मिनिट ते 2 मिनिटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे। असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे। असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले। आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिटभरासाठी आपल्याला ही परतून भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। साधारण मिनिटभरासाठी डाळ भाजून झालेली आहे। पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ। आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे। पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे। मिक्सरला दळून घेतलेला आहे, असं बारीक पीठ झालेलं आहे। त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे। म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात, कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे। आता तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा डाळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे तांदूळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे। रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे। तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदूळाची पिठी करायला, तर जे मार्केटमध्ये तांदूळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी। आता तांदूळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमच। त्याच चमच्याने 1 चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे। तर हे जिरं हलकंसं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता 1 चमच ओवा घ्यायचा आहे। ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना, ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो। आता त्याच चमचने 2 चमच पांढरे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे।
चवीनुसार मिरची पावडर टाकू, म्हणजेच 1 चमचा। तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं, तर त्यात चम्मचने 4 चम्मच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे। तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात। आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही, आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे। जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो। जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते, म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये। आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही, तर चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे, म्हणजेच पिठाच्या कण्याकण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल। ह्या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही। जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता। पिठाला हे तूप चोडून घेतलेलं आहे। असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते। अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, जास्तही नाही। जर का अति प्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलकट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच 2 वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू। पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही। जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे। पीठ सुद्धा गरम आहे, थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ। पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही। जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही आपल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते। जास्त सैलसर मळलं तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलकट होते, तेलामध्ये वितळते आणि नंतर तळल्यानंतर ती मऊ होते। म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे। 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं, या ठिकाणी आपण 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच पाणी एक्स्ट्राचं लागलेलं आहे। इतपतच पाणी वापरायचं आहे, म्हणजेच अशा प्रकारचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे 2 ते 3 थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल। चकलीसाठीचं पीठ हे मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटं तसंच मुरण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना ती टाकायची आहे। प्लेट टाकताना जी प्लेटची उथळ बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ। प्लेटला तेल लावून घेतलेला आहे, सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे। असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। साच्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर चकलीची जी कणिक आहे, जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे, म्हणून थोडंसं असं पीठ घेतलेलं आहे। हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ। असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे हा उंडा। लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही, म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे। त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते। अशी
चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे। तर अशी 5 ते 6 वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही। चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेसच ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या कितीही मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात। चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे। तुमचा साचा जर का जाड होलाचा असेल तर साधारण 3 ते 4 वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात एवढ्या। आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे म्हणून ही 5 ते 6 वेळ्यांची चकली करते। तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एकसारख्या अशा सळसळीत ह्या चकल्या होत असतात। मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहे। तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि काटे सुद्धा छान आलेले आहे। तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहे म्हणून तळायच्या कशा ते मी तुम्हाला दाखवते। तेल तापायला ठेवलेलं आहे। चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले अशा तेलामध्येच आपल्याला चकली ही तळायची आहे। जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे। गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही। जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते। आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे त्यानंतर चकली टाकूया। तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे। म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो। तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्या सुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात। आता पसरट पॅन घेतलेला आहे मी चकली तळण्यासाठी म्हणून 4 चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम आहे। मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही। मीडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे। चकलीचे पूर्णपणे बुडबुडे हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही। आता बुडबुडे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे। त्यानंतरच मग चकली अशा प्रकारे ही पलटून घ्यायची आहे। खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघं बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली आहे। आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात अजिबात आता बुडबुडे निघत नाही। अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे। तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलकट आपली चकली होत नाही म्हणून त्यासाठी टिश्यू पेपर वगैरे वापरायची ही काही गरज नाही। असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरी सुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही। आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। किती सोपी पद्धत आहे ना। यासाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट मस्त महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो। तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची घाई करायची नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजून ही चकली मऊ आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते। पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे। खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही। मीडियम ते मोठ्या फ्लेमवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही।
आता चकलीला छान असा रंग आलेला आहे, मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे। त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते। अशाच प्रकारे संपूर्ण पिठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे। फक्त 2 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या 1 किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे। चकलीला रंग किती मस्त आलेला आहे, काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा चकल्या दिसत असतात। तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये एक ही चकलीची रेसिपी नक्कीच करून पहा। महिनाभर मस्तच कुरकुरीत राहतील, सोबतच घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात। तर आता ही चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, किती काटेरी ही चकली दिसत आहे। वाटत आहे का आपण ही फक्त रेशनच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे। तर एकाच चकलीला नाही तर सगळ्याच चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे। आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते। अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनाभर मस्त अशी कुरकुरीत राहते। चकली तोडूनही दाखवते। झाली ना आपली चकली मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत। तर मंडळी, एकदा बनवलेला हा पदार्थ महिनाभर मस्त कुरकुरीत राहतो आणि चविष्टही लागतो। तर आता हा जो पदार्थ आहे मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे। म्हणून 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर अशा ह्या वाटीने मी तो मैदा 4 वाटी मोजून घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। पसरट परातीमध्ये हा मैदा घेतला, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे। त्यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सोबतच पांढरी तीळ टाकायची आहे 1 चमचा। पोहे खाण्याच्या चमचाने मेजरमेंट हे 1 चमचाचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला। आता हे घातलेलं साहित्य सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पिठामध्ये सगळं साहित्य हे मिक्स झालेलं आहे। घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा होता, म्हणून अर्धी वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे। तर नॉर्मलच तेल आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही। 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी तेल टाका। टाकलेलं तेल सगळं असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला असं छान चोडून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे दोन्ही हाताने जर का चोडून घेतलं तर असं छान लागतं। पहा, अशा हाताच्या तळव्यावरती हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चोडायचं आहे। 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे पीठ चोडून घेतलेलं आहे। पहा, असं तुम्हाला मुटका वळून दाखवते, अशी मुठी ओढली जात आहे पिठाची, इतपत तेल असायला हवं। असं लगेचच हा मुटका फुटत आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी टाकताना मात्र एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे। तर असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे ह्या प्रकारे। त्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे। आता 10 मिनिटांनंतर पीठ दाखवते। पहा, इतपत थिक ठेवायचं आहे। आता ह्या कणिकचा आपल्याला एक उंडा काढायचा आहे। जसं आपण चपातीसाठी घेतो ना, त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही। आता हा उंडा छान गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती ठेवायचा आहे। ह्या उंड्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण हे पीठ आपण घट्टसर मळलेलं होतं। लाटून घ्यायचं आहे। पीठ मळताना छान घट्टसरच मळा, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे लाटलं जाते। पहा, त्या उंड्याची अशा प्रकारे चपातीसारखी ही लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे। ब्रशनेही लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा। तर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल असं थोडंसं लावून घेते, हाताने पसरून घेते आणि त्यावरती कोरडा मैदा जो आहे ना, तो थोडासा आपल्याला भुरभुरायचा आहे। या प्रकारे असं हाताने सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी करायची आहे।
अशी अर्धी चपाती फोल्ड केली, त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे. इकडची बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि यावरती असा मैदा थोडासा टाकायचा आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पुन्हा अशी घडी करून थोडंसं तेल लावते. अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे लेयर करा ना, तेवढी खुसखुशीत आणि भरपूर लेयरची आपली ही खारी शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी म्हणजे आपण थोडंसं वेगळं लुक त्याला देणार आहोत. असं जास्त दाब देऊन ही घडी आपल्याला करायची नाही, अलगद घडी करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे. पहा, असं थोडी छोटी चपाती करायची, त्यावरती पुन्हा तेल लावते, पुन्हा थोडासा मैदा टाकते आणि आता अशा प्रकारे घडी करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे आपण लेअर करू ना, तेवढीच आपली ही नाश्त्याची रेसिपी मस्त अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहे. पहा, आता अशी लांबट घडी ही झालेली आहे. आता लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा लांब पट्टीसारखा हा रोल लाटून घेतलेला आहे या प्रकारे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे, सुरी किंवा पिझ्झा कटर घ्या आणि अशा प्रकारे कट करायचं आहे. आपण जसे फिंगर चिप्स बनवतो ना, त्यानुसारच हे दिसत असतात. तर मैत्रिणींनो, कट करत असताना यापेक्षा बारीक कट केले तर काही हरकत नाही, पण जाड कट करू नका. ही साईजही तुम्ही ठेवू शकता. सगळा हा पट्टी रोल कट करून झालेला आहे या प्रकारे. पहा, अशा एकसारखे हे दिसत आहे. आता एक या ठिकाणी तुम्हाला उचलूनही दाखवते. पहा, भरपूर असे हे लेयर सुटलेले आहे. असे केल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहे. तेल गरम असायला हवं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, थोडी लहान करायची. जास्त लहान गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवरती तळले तर बाहेरून लाल होतील, पण आतमध्ये ते कच्चे राहतील, त्यामुळे मऊ पडू शकता. म्हणून गॅस थोडासा कमी अधिक करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार टाकू शकता. तर आता एवढे हे कट केलेले 2 बॅचमध्ये मी तळून घेणार आहे. अर्धे टाकले. जास्त ही उलटपालट करायची काही गरज नाही. उलटपालट करत असताना अगदी अलगद हाताने करायची आहे. पहा, आणि मस्त अशा रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती मस्त असा लालसर गुलाबी रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. पहा, किती मस्त दिसत आहे. याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता किंवा खारी फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता. पहा, अतिशय मस्त. आणि अशाच प्रकारे सगळ्या कणिकचे हे आपल्याला करायचे आहे. 1 किलो मैद्यामध्ये हे भरपूर होतात. 5 ते 6 दिवसाच्या प्रवासासाठी आपल्याला जायचं असले तर आपण हे नक्कीच करून घ्या. महिनाभर जरी आपण ठेवले हे अजिबात खराब होत नाही आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे खारी शंकरपाळी होत असतात. पहा, अगदी लांब मिरची सारखे हे दिसत असतात. याला तुम्ही काही नाव ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. एवढे हे झालेले आहे. शेवटच्या बॅच पर्यंत मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे. पहा, असे हे भरपूर झालेले आहे आणि रंगही किती मस्त असा एकसारखा दिसत आहे. पहा, असे जवळ घेतले तर भरपूर सारे असे वेगवेगळे पदर सुटलेले मस्त लेयरचे हे दिसत असतात. तोडूनही दाखवते. अतिशय खुसखुशीत होत असतात. वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील, एवढे खुसखुशीत होत असतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा.
चहा सोबत सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा शंकरपाळी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणारच आहोत। सर्वप्रथम चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर हा मैदा मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे। तर अशा ह्या साईजची वाटी आहे। 1 किलो घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा भरलेला आहे। फक्त वाटीमध्ये भरताना अशा प्रकारे दाबून भरायचा आहे। तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हा मैदा मोजून घ्या। 2 वाटी सुरुवातीला चाळणीमध्ये मैदा टाकून घेतला, तो चाळून घ्यायचा आहे। म्हणजे मैद्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात तर त्या संपूर्ण निघतात। राहिलेल्या 2 वाटी मैदा सुद्धा टाकायचा आहे आणि तो मैदा सुद्धा चाळून घ्यायचा आहे। टोटल आपला 4 वाटी मैदा आपण हा चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी छान अशी हलकी आणि खुसखुशीत होत असतात, म्हणून नक्कीच चाळून घ्या, कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही किंवा काही कचरा असला तोही निघतो। आता चवीसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोडाच्या पदार्थामध्ये कोणत्याही थोडंसं मीठ घातलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट होतो। मीठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे। त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। घेतलेलं दूध साखरेत टाकायचं आहे। दूध किंवा पाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण दुधाची शंकरपाळी छान दिसतात दिसायला आणि चवीलाही छान लागतात। आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। एक लक्षात असू द्यायचं आहे का दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही या ठिकाणी, किंवा दूध केव्हा फाटू शकते जास्त साखरेचे यामध्ये प्रमाण असल्यामुळे। फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, म्हणजे साखरेचा पाक सुद्धा होत नाही आणि हे मिश्रण पटकन थंडही होते। आता हे गरम झालेलं आहे। साखर अर्धवट ही विरघळलेली आहे। त्यानंतर पातेलं खाली उतरून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिट असं हे ढवळून घेते, म्हणजे पूर्णपणे साखर ही विरघळली जाईल। तुमच्याकडे जर का कळकळीत तापलेलं दूध असेल तर त्या दुधामध्येच गॅस न नंतर पेटवता अशाच प्रकारे साखर ही विरघळून जरी घेतली तरी सुद्धा चालते। आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पूर्णपणे साखर आपण ही विरघळून घेतलेली आहे। त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच हे पातेलं बाजूला राहू द्यायचं आहे। आता यामध्ये अजिबात साखरेचे कणे नाही। थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीने आपण मैदा साखर आणि दूध घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे, म्हणजेच पाऊण वाटी। साजूक तूप घेतलेलं आहे मी या ठिकाणी। घेतलेलं पाऊण वाटी तूप मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त तूप असं कडकडीत हे गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत तूप मैद्यावरती आपल्याला सोडायचं आहे। असे बुळबुळे निघायला हवे इतपत तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे असा चुरचुरीत छान आवाज येत आहे। अशामुळेच आपले जे शंकरपाळी आहे ना अशी खुसखुशीत होत असतात। तूप हे गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून एखादी चमचने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोड्या वेळासाठी हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं गार झालेलं आहे। त्यानंतर हा चमच आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे तूप आणि मैदा चोळून घ्यायचं आहे। एकाच हाताने नव्हे तर 2 हाताने अशा प्रकारे तळव्याच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण मैद्याला मैद्याच्या कण्याकण्याला हे जे तूप आहे ते लागलं गेलं पाहिजे। अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण हा मैदा ह्या तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे संपूर्ण मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे। आता या मैद्याचा मी तुम्हाला असा मुटका वळून दाखवते। अगदी परफेक्ट असा मुटका हा वळला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी सहज हा तुटत आहे। असं हे मिक्स करून झाल्यानंतर जे दूध आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे। दूध आणि साखरेचं मिश्रण जे आहे ना ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे। टाकताना मात्र एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच हे दूध या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून मळून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे।
तर शंकरपाळी अगदी परफेक्ट होण्यासाठी तुपाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य असणे गरजेचं आहे. तूप जर का जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि त्याच विरुद्ध जर का तुपाचं प्रमाण हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होतात. म्हणून तुपाचं प्रमाण जे आहे ते कमीही आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जास्त सुद्धा नाही. अगदी परफेक्ट एवढं प्रमाण हे पाऊण वाटी घ्यायचं आहे. आता जे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे. असा हा घट्टसर गोळा झालेला आहे. तर आणखी मी दुसरं हे दूध घेतलेलं आहे. तर असं हे साधं दूध आहे, गोड वगैरे नाही. साधारण पोहे खाण्याच्या चमचने 4 ते 5 चमच इतपत दूध आहे. एक लहान वाटी दूध टाकून ही जी कणिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे. तर जास्तही घट्टसर हे राहू द्यायचं नाही आपल्याला कणिक आणि जास्त सैलसर सुद्धा मळायची नाही. तुम्ही पाहू शकतात वरतून जसं लागेल तसं थोडंसं दूध टाकून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला उंडा हातात सुद्धा घेऊन दाखवते. इतपत हे घट्टसर असायला हवं. असं हे मळून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी असंच झाकून ही कणिक राहू देऊ. अर्धा तास झालेला आहे. आता उंडा पाहू. छान असं हे मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात सैलसर सुद्धा नाही आणि जास्तही घट्टसर सुद्धा नाही. जास्त घट्टसर आपण हा उंडा मळून घेतला तर शंकरपाळी ही लाटली जात नाही आणि लाटताना भरपूर त्याला तडे पडतात. म्हणून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर मळलं तर तेल ते जास्त पितात. म्हणून तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कणिक अशा प्रकारे मळायची आहे. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे. साधारण या ठिकाणी 3 उंडे काढलेले आहे. बाकीचा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो जास्त कडक होणार नाही. त्यानंतर हातावरती हा थोडासा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तही नंतर मळायचा नाही. अगदी थोडासा गोलाकारामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर पोलपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं, त्याच्याने लाटून घ्यायचं आहे. आपण चपात्या बनवतो चपात्याच्या दुप्पट असा हा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. या ठिकाणी आपल्याला तूप किंवा मैदा काही लावायची गरज भासत नाही. अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर एक अशी छोटी चपाती आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे. अशा प्रकारे हे जरी तळा पडत असलं तरी सुद्धा याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त लाटून घ्यायचं आहे. नंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतेच. अशी छोटी ही चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. अशी घडी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी इकडची बाजू सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे. अशी ही 4 पदरी घडी झालेली आहे. अशी घडी करून घेतली ना शंकरपाळीला खारीसारखे लेयर येत असतात वेगवेगळे. आणि तुम्ही पाहू शकतात आता एक सुद्धा तळ आतमध्ये शंकरपाळ्याला दिसणार नाही शंकरपाळीच्या या लाटीला. तर मैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना त्यावेळेस ती पटपट लाटली जात नाही जर का आपल्याकडे प्लेन लाटणं असलं तर. त्याच ठिकाणी जर का आपण ही चपाती ही लाटी लाटण्यासाठी जर का अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा वापर केला तर अगदी भरकन आपण ह्या चपात्या म्हणा किंवा ह्या लाट्या म्हणा शंकरपाळीच्या लाटून घेऊ शकतो. अगदी पटापट ही लाटी लाटली जाते अशा प्रकारच्या लाटण्यांचा जर का आपण वापर केला तर. आणि लाटताना जास्त पातळसर ही लाटी आपल्याला लाटायची नाही तर अशी जाड थोडी राहू द्यायची आहे. अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ते कटर तुम्ही घेऊ शकता. आजूबाजूचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि एक चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे. असा आकार दिल्यामुळे काय होतं ना आपली शंकरपाळी जी आहे तशी एकसारख्या आकाराची होतात. जर का आपण अशा प्रकारे कट नाही करून घेतलं तर शंकरपाळीचे थोडेसे लहान कणे किंवा लहान मोठ्या साईजचे शंकरपाळे हे होत असतात. असे न होता अगदी एकसारख्या आकाराची शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे. म्हणून अशा प्रकारे नक्कीच कटिंग तुम्ही करून घ्या त्या चपातीची आणि त्यानंतरच मग अशा प्रकारची शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे. शंखाकृती आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळीची कटिंग करून घेऊ शकतात किंवा चौकोनी सुद्धा. तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करत आहे कारण एकदम छान अशी दिसतात ही चौकोनी शंकरपाळी. शंकरपाळी संपूर्ण कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही चिटकत नाही.
अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे। त्यानंतर एखादी ताटामध्ये ही शंकरपाळी आपल्याला भरून ठेवायची आहे। साईजही तुम्ही पाहू शकतात, अगदी एकसारख्या आकाराची ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। जर का आजूबाजूचा भाग नाही कट केला असता तर अशी बारीक थोडीशी लहान मोठी वाकडी तिकडे शंकरपाळी सुद्धा या शंकरपाळीमध्ये मिक्स झालेली असते। आता ही शंकरपाळी ताटामध्ये भरून बाजूला ठेवू। तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेतलेला आहे। उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे, जास्तही आपल्याला हा उंडा मळायचा नाही, तर अगदी थोडासा असा हा गोलाकारामध्ये येईपर्यंत थोडासा दाबून घेतला, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळसर सुद्धा नाही, असं थोडंसं जाडसी चपाती लाटून घेतल्यानंतर आधी जशी आपण घडी केलेली आहे ना अशा प्रकारची अशी घडी करायची आहे प्रत्येक उंड्याची। अशी घडी करून घेतल्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि लाटत असताना थोडंसं जाडसे राहू द्यायचं आहे, खूप असं पातळसर किंवा खूप जास्तही प्रमाणामध्ये जाड राहू द्यायचं नाही, तर आपले शंकरपाळे अगदी पटापट व्हावे त्यासाठी हा जो उंडा आहे मी थोडा मोठा घेतलेला होता, म्हणून मोठी चपाती लाटते। लाटताना खूप असं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर थोडंसं जाड राहू द्यायचं आहे। तुम्ही जाडी पाहू शकतात या प्रकारची, जशी आपण भाकरी वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने हे थोडं जाड राहू द्यायची आहे चपाती। चपाती ही लाटून घेतलेली आहे, आधीच्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटलेली आहे मी, कारण मोठा उंडा घेतलेला होता। लाटून झाल्यानंतर आजूबाजूचा भाग जो आहे तो असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जर का अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा, सुरीनेही व्यवस्थित अशी हे कापले जातात। अशी चौकोनी सीट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजची शंकरपाळी हवी आहे, थोडीशी लहान किंवा थोडीशी मीडियम त्या साईजची कट करून घ्या। पण मी ज्या साईजची तुम्हाला कट करून दाखवते ना या ठिकाणी शंकरपाळी ही तळून अगदी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो ना शंकरपाळी तशाच आकाराची आणि तशाच साईजची ही शंकरपाळी होत असतात। आता या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा चपातीचे शंकरपाळे आपण बनवून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली जी कणिक आहे त्या कणिकेचे सुद्धा शंकरपाळे आपल्याला संपूर्ण ही बनवून घ्यायची आहे। तर एकदाच सगळी शंकरपाळी न बनवता 2 चपातीची शंकरपाळी ही बनवून घेतलेली आहे, ती ताटामध्ये काढून घेतली। आता ही काढून घेतलेली शंकरपाळी आपल्याला तळायची आहे, म्हणून गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल अति सुद्धा आपल्याला गरम नको, मी एक शंकरपाळा तुम्हाला टाकून दाखवते, असे बुडबुडे निघत आहे इतपत तेल गरम असायला हवं। त्या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे। शंकरपाळी जर का आपण वरतून सोडली तर तेल हे गरम असते, हातावरती आपल्या उडू शकते, म्हणून झाऱ्यामध्ये शंकरपाळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती कढईमध्ये सोडायची आहे, म्हणजे हातावरती सुद्धा तेल हे उडत नाही। शंकरपाळी टाकल्यानंतर काही सेकंद लगेच आपल्याला झाऱ्याने ते उलटवायची नाही, तर अशा प्रकारे एखादी स्पून वगैरे घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आणि त्याच्याने अलगद आपल्याला ही शंकरपाळी सुरुवातीला ढवळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, तर मीडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। जर का खूप अशा कडकडीत तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी सोडताच सोबतच ती लगेचच लाल होते आणि आतमध्ये शंकरपाळी ही कच्ची असते। त्यानंतर शंकरपाळी आपण जेव्हा तळून घेतो ना ती तळून घेतल्यानंतर ती मऊ होतात, म्हणून केव्हाही शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका। तेल असं मीडियमपेक्षा थोडं जास्त तापून घेतलेलं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि शंकरपाळीला असा मस्त रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात अजून थोडासा हा लाईट रंग दिसत आहे, आणखी थोड्या वेळासाठी ही शंकरपाळी आपण तळून घेऊ। मोठी गॅसची फ्लेम अजिबात ही शंकरपाळी तळत असताना करायची नाही, आपल्याला कमी करायची, मीडियम करायची, अशी थोडीशी कमी अधिक गॅसची फ्लेम करत ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे। प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त लेयर सुटलेली आहे। जर का आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली तर शंकरपाळीमध्ये खूप तेल जाते आणि ती कडकही होतात, मोठी ठेवली तर ती बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची असतात, म्हणून कमी जास्त फ्लेम करून ही शंकरपाळी आपल्याला अगदी परफेक्ट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जास्तही डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही, तर असा डार्क बदामी रंग शंकरपाळीला आलेला आहे, अगदी परफेक्ट असा। मी तुम्हाला जवळूनही दाखवते। त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे, असं तेल हे निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जास्त तेलकटही होत नाही।
टिश्यू पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी प्रत्येक शंकरपाळीला लेअर आहे आणि अजिबात तेलकट ही शंकरपाळी नाही. थोडं सुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरवरती तेल हे दिसणार नाही. राहिलेले शंकरपाळी सुद्धा काढून घ्यायची आहे. यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर शंकरपाळी चवीला कडवट लागतात. जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचा. पाहू शकतात या ठिकाणी कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकतात. मस्त असे लेअर ही सुटत आहे अशा प्रकारे. आता राहिलेले बाकीचे शंकरपाळी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. रंगही छान असा आलेला आहे या शंकरपाळीला, तशाच प्रकारे येऊ द्यायचं आहे. तर दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी केलेली आहे, कारण तेल हे गार झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम करायची आहे. आणि तशाच गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी मस्त रंग येईपर्यंत पुन्हा तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात काय मस्त शंकरपाळी ही दिसत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळी केली ना, ती शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तुमची शंकरपाळी नक्कीच येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण ही जी शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला किती लेअर आलेले आहे. जशी खारीला लेअर असतात ना, तशाच प्रकारे असे वेगवेगळ्या हाताने आपण हे लेअर करून घेऊ शकतात. 3 ते 4 प्रकारचे लेअर हे शंकरपाळीला येत असतात आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार होत असतात. अगदी परफेक्ट प्रमाणासह ही शंकरपाळी बनवलेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि अगदी मऊसूत चविष्ट ही शंकरपाळी आपली झालेली आहे. अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत ही शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी बनवायला तर अतिशय सोपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. खुसखुशीत राहणारी अशी ही करंजी अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण पाहूया. आपल्या आजच्या या करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवत आहे. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने हे साहित्य मोजून घेऊ शकतात. 1 वाटी गच्च भरलेला हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तेवढ्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा हा आपल्याला एकदम बारीक असा 0 नंबरचा तोच घ्यायचा आहे. ह्या 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. साखर ही मिक्सरमध्ये दळून घेतली आणि ती 1.5 वाटी घ्यायची आहे. सोबतच आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घ्यायचे आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई घेताना आपल्याला थोडीशी जाड तळाची घ्यायची आहे. गॅस चालू केलेला आहे आणि 1 वाटी घेतलेला खोबऱ्याचा खीस हा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती मस्त असा खमंग होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यामध्ये अगदी पाव चमचा थोडंसं तूप टाकू, म्हणजे मस्त कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा खीस भाजला जाईल. तूप जास्तही टाकायचं नाही, अगदी थोडंसं टाकल्यावरती मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा खीस मस्त असा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी असं जास्त जाळायचा सुद्धा नाही, असा थोडासा तांबूस रंगावरती भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि पूर्ण हा गार होऊ द्यायचा आहे. असा थोडासा पसरून ठेवला तर लवकर हा खोबऱ्याचा खीस थंड होईल. आता गॅसवरती कढई पुन्हा ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पोहे खाण्याचा चमच तूप टाकते. तूप किंवा तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आता घेतलेला 1 वाटी रवा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये आणि रवा हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही, तर कमी गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी हा रवा असा थोडासा याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजते वेळेस आपल्याला जास्त तुपाचा किंवा जास्त तेलाचाही वापर करायचा नाही. अगदी थोडंसंच फक्त तूप किंवा तेल हा करंजीचा रवा भाजायला लागत असतो. असा कंटिन्यू परतून घेतला तर सगळ्या बाजूंनी हा रवा एकसारखा असा भाजला जातो आणि कुठेही तो करपत नाही. या ठिकाणी आपले साधारण 6 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे. मस्त असा भाजून झालेला आहे. सुगंधही सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदामी रंग आलेला आहे. जास्त सुद्धा लाल होऊ द्यायचा नाही. आता हा भाजून झालेला रवा ताटामध्ये काढून घेते. कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा आपल्याला परतून
अशी मस्त क्रंची करून घ्यायची आहे। तर या ड्रायफ्रूटमध्ये साधारण 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम, थोडीशी चारोळी, 8 ते 10 मनुक आणि अर्धा चमचा खसखस एवढं हे साहित्य टाकून साधारण अर्धा मिनिटा ते 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी ठेवलेला आहे, कमी गॅसवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। असं थोडासा रंग याचा बदलला का मग गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा भाजून घेतलेले ह्याच साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि आता पूर्ण तिघं साहित्य हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। आता हा जो खोबऱ्याचा खीस आहे असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे। असा हाताने चुरून घेतला तर मस्त याचा बारीक असा चुरा होत आहे, एवढा क्रिस्पी हा खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे। आता पूर्ण खोबऱ्याचा खीस हा मस्त चुरून घेतलेला आहे आणि ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे असं मिक्स करत असतानाच त्यामध्ये घेतलेली साखर 1.5 वाटीची आहे पिठी साखर, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। तर हे जे प्रमाण आहे संपूर्ण माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे, मी जसं घरी करंजीचं सारण बनवते त्यानुसार। तुम्ही जर का घ्यायचं असेल तर ह्याच प्रमाणामध्ये करा, किंवा खोबऱ्याचा खीस जास्त तुम्हाला घालायचा असेल तर आणखी 1 वाटीच्या ऐवजी 2 वाटी खोबऱ्याचा खीस घाला। ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही वाढवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक यामध्ये बदल करू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्या चवीनुसार वेलची पूड सुद्धा टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूड बारीक कुटून घेतलेली आहे। वेलची पूड कुटत असताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग कुटून घ्या। वेलची पूड अगदी बारीक अशी कुटली जाते आणि पटकन सुद्धा कुटली जाते। तर वेलची पूड टाकलेली आहे, संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सारण किती मस्त असं झालेलं आहे, पांढरं शुभ्र आणि अगदी मोकळं मोकळं। आता करंजीचं जे बाहेरचं आवरण असते त्याला पारी म्हणतात आणि ती पारी बनवण्यासाठी आपल्याला बारीक असा रवा घ्यायचा आहे। रवा घेताना खूप बारीकच घ्या, जाड रव्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही। ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे। घेतलेला रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणून ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळण ठेवून त्यामध्ये 2 वाटी हा रवा टाकते। ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य मोजून घेतलेलं होतं ना त्याच वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे। रवा हा चाळून घेतलेला आहे। आता अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजेच करंजी चवीला मस्त अशी लागते। आता आपला जो सिक्रेट साहित्य आहे ना करंजीचा तो म्हणजे पाव चमचा पिठी साखर। अशी ही पिठी साखर जर का पारीच्या मध्ये टाकली करंजीच्या आवरणाच्या मिश्रणामध्ये तर करंजीला मस्त असा सोनेरी रंग तर येतोच, त्याशिवाय जास्त काळासाठी ही करंजी मस्त अशी क्रंची राहते। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आणि पिठी साखर। त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेलं आहे। तेल तडका पॅनमध्ये घालते आणि कडकडीत असं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। तेल आता हे गरम झालेलं आहे, मस्त धूर निघेपर्यंत गरम केलेलं आहे आणि ते कडकडीत गरम तेल ह्या रव्यावरती आपल्याला सोडायचं आहे। असा फेस झाला पाहिजे इतपत हे कडकडीत तेल असायला हवं। आता हे गरम आहे म्हणून चमचने मिक्स करून घेऊ। तेल वापरायचे नसेल तुम्ही तूपही ही करंजीच्या सारणामध्ये टाकू शकतात, पण मला तेलाची करंजी ही खायला आवडते म्हणून मी तेल टाकलेले आहे। संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ। पूर्णपणे हे गार झालेलं आहे म्हणूनच हाताने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजे कण्या कण्याला तेलाचं मोहन हे लागेल। यापेक्षा आपल्याला जास्त ही तेलाचा वापर करायचा नाही। असा हा रवा दिसत आहे। आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर मैदा गव्हाचं पीठ न वापरता आपण जर का अशा प्रकारे रव्याचा वापर करून ही पारी बनवली तर करंजी संपेपर्यंत म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तरी मस्त अशी खुसखुशीत राहते। अजिबात ही मऊ पडत नाही आणि वातडही होत नाही। त्यासाठी हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा करंज्या करून तर पहा। आता थोडं थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे आपण मळून घेतलेला आहे पारीसाठी लागणारं पीठ। मळत असताना जास्त घट्टसर सुद्धा आपल्याला हे मळायचं नाही किंवा सैलसर सुद्धा नाही, ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता साधारण अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवते आणि हा रवा आहे म्हणून थोडंसं हे मुरू द्यायचं आहे। साधारण 25 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। असा हा रवा मुरलेला आहे। त्यानंतर आपल्याला करंज्या बनवायला सुरुवात करायची आहे। हे जे पीठ आहे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का वेळ असेल तर तुम्ही तासाभरासाठी सुद्धा हे असंच मुरण्यासाठी ठेवू शकता।
पुन्हा मोडून घेतलेला आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे। असे लहान साईज मध्ये आपल्याला हे उंडे करून घ्यायचे आहे। अगदी भराभर हे उंडे होतात। साधारण या ठिकाणी मी 5 ते 6 उंडे करून घेतलेले आहे। आता लाटी ही लाटून घ्यायची आहे। थोडासा मैदा घेतलेला आहे, ह्या उंड्याला लावून आणि लाटून घ्यायचं आहे। लाटत असताना खूप आपल्याला हे जाळ सुद्धा राहू द्यायची नाही पारी आणि खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही। पारी लाटून झालेली आहे। तर पहिली जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचा न वापरता, जर का तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर करंजी कशी बनवाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकतात। असं भरपूर सारण टाकलेलं आहे करंजीमध्ये। साधारण 2 पोहे खाण्याचे चमच गच्च भरून सारण टाकलेलं आहे। सारण आपल्याला असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि असं अर्धा चंद्राकृती आकारामध्ये पाणी लावलेलं आहे। त्यानंतर वरची जी पारी आहे अर्ध पारी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बोटांनी दाबून घ्यायची आहे। आता ही करंजी कापण्याची चक्री घेतलेली आहे। याला काही भागामध्ये फिरकी म्हटलं जाते, चक्री म्हटलं जाते। तर याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा नसेल तर सुरी घ्या आणि सुरीने सुद्धा अशा प्रकारचा आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि मस्त अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे, साचा वगैरे न वापरता। मस्त पांढरी शुभ्र अशी ही करंजी झालेली आहे। तर आता मी तुम्हाला साचा वापरून कशी परफेक्ट करंजी आपण बनवायची ते दाखवत आहे, अजिबात न फुटणारी। तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा करंजी बनवताना एक सुद्धा करंजी फुटणार नाही, एवढी मी 100% खात्रीने तुम्हाला सांगते। तर दुसरी पारी सुद्धा अशीच लाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साच्याने। तर अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला अगदी बारीक असा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पारी ठेवायची आहे। खाली पीठ वगैरे काही लावायची गरज नाही। या ठिकाणी सारण सुद्धा मी भरपूर असं भरते, म्हणजे चवीला ही करंजी मस्त चविष्ट लागते। साधारण 3 चमच पोहे खाण्याचं गच्च भरले जातील इतकं हे सारण भरून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो भाग आहे याला अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अर्ध भागाला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्यानंतर साचा हा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यावरती थोडासा दाबून घ्यायचा आहे, प्रेस करून घेतलेला आहे। असं छान दाबून घेतल्यावरती जी पारी बाहेर शिल्लक असते ती पारी आपल्याला कट करायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने। आता पूर्ण शिल्लकची राहिलेली पारी ही काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ही करंजीचा साचा ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी आपली ही करंजी झालेली आहे, किती मस्त दिसत आहे। अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला एक करंजी करून दाखवते। तशाच प्रकारे साच्यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि वरतून पारी ठेवून सारण भरायचं आहे। एवढ्या ह्या सारणामध्ये साधारण 30 ते 35 करंज्या होत असतात आणि आपण जे पारीसाठी रव्याचं मिश्रण भिजून घेतलेलं आहे ते सुद्धा पीठ अगदी परफेक्ट होते। तुम्ही एका बाजूला सुद्धा पाणी लावू शकतात किंवा पूर्ण गोल बाजूने सुद्धा पाणी लावू घेऊ शकता, काही हरकत नाही। आता मी पूर्ण गोलाकारामध्ये पाणी लावून दाखवलेलं आहे। साचा बंद करते आणि आधीप्रमाणेच शिल्लक राहिलेली पारी ही काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे आणि पुन्हा मी तुम्हाला साचा हा ओपन करून दाखवते। ही तिसरी सुद्धा तुम्ही करंजी पाहू शकतात आणि ही उरलेली पारी आपल्याला पुन्हा दुसरी पारी बनवण्यासाठी वापरायची आहे। दाबताना फक्त असं छान घट्ट दाबून घेतलं तर ज्या कळ्या असतात त्या ओपन राहत नाही आणि तळताना करंजी ही सुटत नाही। ह्या प्रकारे बाकीच्या सगळ्या सारणाच्या करंज्या मी करून घेते। किती छान अशा दिसत आहे आणि करंज्या ठेवत असताना मात्र त्या अशाच आपल्याला उघड्या ठेवायच्या नाही, तर असा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती सगळ्या करंज्या अशा ठेवत घ्यायच्या आहे आणि वरतून सुद्धा तो कापड आपल्याला झाकून ठेवायचा आहे या प्रकारे, म्हणजे त्या कडक होत नाही आणि तळताना करंजी ती फुटत नाही। आता करंज्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यानंतर आता करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते। तळण्यासाठी ताटामध्ये एवढ्या करंज्या घेतलेल्या आहे, बाकीच्या करंज्या ह्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या आहे। तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तर जास्त गार सुद्धा तेल नको आणि खूप असं धूर निघेपर्यंत तापलेलं सुद्धा तेल करंजी तळण्यासाठी आपल्याला घ्यायचं नाही, तर मीडियम पेक्षा थोडं जास्त तापलेलं तेल वापरायचं आहे। गॅस सुद्धा मी आता मीडियम ठेवलेला आहे आणि करंज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहे। हाताने मी सगळ्या करंज्या ह्या सोडलेल्या आहे, जेवढ्या आपल्या कढईमध्ये माहिती तितपत करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे।
आणि तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, पहिल्यांदाच करंजी बनवून तळत असाल तर कशा प्रकारे तळायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती आपल्याला पलटवायची नाही, तर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे। त्यानंतर मग अगदी हळुवारपणे झाऱ्याने अशी एक एक करंजी आपल्याला उलटपालट करायची आहे। आणि करंजी त्यानंतर जशी तळली जाते त्यानंतर जे बुडबुडे आहे ना तेलाचे ते कमी होतात। पलटवताना अगदी हळुवारपणेच आपल्याला ह्या करंज्या पलटवायच्या आहे, म्हणजे जेणेकरून एक सुद्धा करंजी फुटत नाही। आता करंजीला मस्त असा रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला। साधारण एक करंजीची बॅच तळायला 3 ते 4 मिनिटे लागतात। करंजीला मस्त असा रंग आलेला छान क्रिस्पी करंजी दिसत आहे। त्यानंतर करंजी तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला करंजीचा आवाजही ऐकवते, किती मस्त अशा कुरकुरीत ह्या करंज्या झालेल्या आहे। रंग सुद्धा मस्त असा करंजीला आलेला आहे, पांढरा शुभ्र, आणि तेलातही करंजी कुठेही फुटत नाही, तेलही तुम्ही पाहू शकतात। आता अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते। मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर करंज्या कशा प्रकारे तळायच्या, तर झारा घ्यायचा आणि झाऱ्यामध्ये करंज्या अशा ठेवून घ्यायच्या आणि झाऱ्यामध्ये करंज्या ठेवल्यावरती तो हळूच तेलामध्ये कढईमध्ये सोडायचा आहे। याने काय होतं, नवीन शिकणारे जरी असाल, अनुभव नसेल तळण्याचा, तरी सुद्धा मस्त अगदी परफेक्ट करंज्या आपण तळून घेऊ शकतो। हातावरती तेल सुद्धा उडण्याची शक्यताही राहत नाही। तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत इथपर्यंत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब आधीच केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तो सगळ्यात नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। मग मंडळी, अशा प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी संपूर्ण ह्या तळून घेत आहे। आता सगळ्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहे। करंज्याला किती मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या करंज्या दिसत आहे। खारीसारखेच मस्त क्रिस्पी अशा ह्या करंज्या होत असतात आणि डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती संपेपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या करंज्या राहतात। हातावरती तुम्हाला ही करंजी सोडून सुद्धा दाखवते, अजिबात थोडं सुद्धा तेल लागत नाही। आता ही करंजी मी तुम्हाला तोडूनही दाखवते, तुम्ही आवाजही ऐकू शकता। अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी परफेक्ट मापासह ही करंजी आपली झालेली आहे। तुम्ही नक्कीच करून पहा, अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।